आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले या महामानवांना प्रथम मी अभिवादन करतो. पूजनीय भिक्खू संघ यांना पंचांग प्रणाम करतो. आपली मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा, या भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, केंद्राचे, राज्याचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे, समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी, या सर्वांना मी सप्रेम जय भीम करतो, अभिवादन करतो. पूजनीय भिक्खू संघ यांना पंचांग प्रणाम करतो. या ठिकाणी उपस्थित असलेला पूजनीय श्रामणेर संघ यांनाही पंचांग प्रणाम करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका जिल्हा पदाधिकारी, समता सैनिक दल, या समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी, या सर्वांना सप्रेम जय भीम करतो. उपस्थित या कार्यक्रमासाठी उपस्थित म्हणजे आणखीन आले नाही पण येण्यात आहेत असे पूजनीय भंतेजी आलेले आहेत. आपण त्यांचं नाव घेतलं आणि ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. आपण अगदी या येणाऱ्या विहाराच्या शेवटच्या पायरीवर भंतीजी होते आणि आपण भंतीजीचं नाव या ठिकाणी घेतलेलं आहे किंवा ते येत आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष वानकडे सरांनी जी सूचना आणली त्या सूचनेला माझं पूर्ण अनुमोदन आहे. तरी सिद्धार्थ भगत साहेबांनी आपलं अध्यक्षस्थान स्वीकारावं. या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून लाभलेले आदरणीय पूज्य भंते प्रज्ञापालजी महाथेरो यांनीही आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी आपल्याला याचना करतो, विनंती करतो. मागील 10 दिवसापासून म्हणजे 1 तारखेपासून आजपर्यंत ज्यांनी संघाला विविध प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे असे बुलढाण्याहून या ठिकाणी उपस्थित झालेले पूजनीय भंतेजी महेंद्र बोधी थेरो यांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं प्रमुखाचं स्थान ग्रहण करावं. या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आदरणीय पूज्य भंते संघसेन नांदेड यांनीही आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. तसेच आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले पूजनीय भंते महेंद्र बोधी बुलढाणा इचोरी यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं. ज्यांनी 10 दिवस आपल्या या श्रामणेर संघाला शिकवलं, संपूर्ण माहिती दिली आणि विशेष म्हणजे 5-7 दिवसापूर्वीच त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यांना आपल्याला दिसले त्यांच्या हाताला मार लागलेला आहे. तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी ते आले. 10 दिवस आपल्या संघाला त्यांनी प्रशिक्षण दिलं. असे आदरणीय विजयजी कांबळे साहेब मुंबई, भारतीय बौद्ध महासभेमध्ये विविध ठिकाणी ते काम करतात. समता सैनिक दलामध्ये त्याच्यातही कमांडर इन चीफ मध्ये त्यामध्येही त्यांची काम करतात. अनेक वेगवेगळ्या शाखामध्ये ते काम करत असतात. केंद्रीय शिक्षक म्हणून सुद्धा ते आपल्याला या ठिकाणी शिकवण्यासाठी आलेले आहेत. असे आदरणीय कांबळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. आदरणीय आपल्या जसं आता आपण या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांची नावं मी घेतलेली आहेत. आता सगळ्यांची नावं जर घ्यायचं असेल म्हणजे घेतले तर आपल्याला वेळ जास्त होईल, कारण अनेक कार्यक्रम छोटे छोटे आपल्यामध्ये आहेत.
म्हणून मी सर्व जी मंडळी आहे, आपली पदाधिकारी तालुका असेल, जिल्हा असेल, त्या सर्वांचं या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये आपलं स्थान ग्रहण करावं. या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित झालेले आहोत. मी याचं कारण असं आहे की जास्त जर वेळ लावला तर पुढील कार्यक्रम सुद्धा आपला लांबत जातो आणि त्याच्यामध्ये वेळ जास्त जातो. अ, आपल्या अ, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारी आपली जी मंडळी आहे ती सर्व उपस्थित आहे. आपल्या संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय पठाडे सर, आदरणीय सुरवाडे सर, आदरणीय हर्षल इंगोले सर, आमचे हरिश्चंद्रजी पोपळे साहेब वगैरे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे नाव आता मी घेत नाही. आपले अश्विन खिल्लारे साहेब आहेत, मेजर जनरल, ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सगळी मंडळी उपस्थित, सर्व बौद्ध उपासक, उपासिका, बालक बालिका सर्वांना मी पुन्हा एकदा सगळ्यांना जय भीम करतो. आणि या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून मी पूजनीय बी संघपालजी महाथेरो आणि सर्व स्टेजवर असणारी मंडळी सर्वांना विनंती करतो की आपण तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट चक्रवर्ती राजा, सम्राट चक्रवर्ती अशोक राजा आणि तथागत बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पूजा करावी, अभिवादन करावं अशी सगळ्यांना विनंती आहे.